नमस्कार मित्रांनो, मधुबाला घाटी ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हे आहे बीबी का मकबरा. झाडामध्ये दिसून आलं आहे, नंतर दाखवते परत. हे तिथलं पूर्ण एरिया छान दिसते असेल का. हे आहे चिक्कूचं झाड, ते झालं आंब्याचं झाड. हे सगळे पूर्ण चिक्कू आहे सगळ्याचे. आमच्या इथं मिलिंद घाटे इथं बसलेले आहेत का. नमस्कार. बोला दोन गोष्टी. आम्ही आलेले आहे बघा ऐतिहासिक आणि जागतिक लेवलचं बीबी का मकबरा ह्या ठिकाणी आलेले आहे. मी स्थापना केलो होतो. मी सांगलो होतो की बाबा औरंगाबादला तुम्ही आहे ना, औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी बीबी का मकबरा स्थापन करावे आणि सर्व लोक जगातले इथं बघतील म्हणून मी तेव्हा महावी बोललो होतो. त्याच्यामुळे हे बीबी का मकबरा इथं केलेले आहे. सर्व आणि इथं मस्त आनंद लुटतात, बघायला येतात. छान असं बीबी का मकबरा आहे. बरेच लोक येतात ना बाहेरचे, पण बाहेर देशातले येतात, विदेशी लोक बाहेरले मस्त येतात, भरपूर येतात. आणि जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या. माझा मोबाईल बंद झाला, त्याच्यामुळे त्यांचं बोलणं बंद आहे. नसं तेच बडबड केले असते, म्हणून ते माझ्या चॅनलमध्ये बोललो. मी भरायला सांगले मी बोलण्यासाठी. लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. असेच हसत राहा, खेळत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. सुंदर आहे, सुंदर आयुष्य सुंदर आहे. सुंदर राहा, चांगलं राहा, हसत खेळत राहा. जन्म हे आयुष्यामध्ये एकच वेळेस वारी येते आणि एकच वेळेस जन्माला येतो आणि एकच वेळेस मरतो. मातीचा पुतळा मातीला जाते, मातीत जाते. आलं उघडं आणि गेलं उघडच. त्याच्यामुळं हसत खेळत राहा. कोणाचे बंगल्या गाड्या काहीच राहत नाहीत आणि कोणाचे भांडे कुंडे म्हणजे हे माझं भांडे होईत, हे माझे भांडे आहेत, माझे बसून तर बोला 2 मिनिटं. हे माझे भांडे आहेत, माझे प्लॉट आहे, शेती आहे, गाडी आहे, काहीच नाही. हे सर्व जावं लागते. आपण जसं घरात भाड्यासारखं राहतो तसं भाड्याचं घर कधी खाली होते, कधी आलं चला जावं म्हणलं की देवानं बोलिले की जावं लागते. सर्व सोडून जावं लागते. कोणाचे भांडे कुंडे काहीच राहत नाही. कोणाचे प्रॉपर्टी शेती बंगला म्हणजे एक उदाहरण आहे आपलं. आता लोक म्हणतात हे माझे भांडे, हे माझे प्लॉट, हे तुकाराम महाराजची बायको म्हणली होती. तुकाराम महाराज म्हणले होते की बाबा आपला पुष्पक विमान आलंय न्यायला. म्हणजे विठोबांना सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे देवाची सेवा करायची. तर तुकाराम महाराजांनी म्हणजे सगळं सोडून दिले होते, म्हणजे संसार सगळं, गाई म्हशी ढोरं लेकरं बाळा सोडून दिले. ते म्हणले तिला म्हणले जिजाबाई नाव तुकाराम महाराजच्या पत्नीचं. तिला म्हणले तर तुम्ही चल बाबा माझ्यासोबत. ती काय म्हणली होती की ती म्हणली माझी गाई म्हशी सोडून मी येऊ शकत नाही बाबा. म्हणले की बाबा म्हणले त्याच्या पत्नीला तुकाराम महाराज म्हणले चल सखे म्हणले, चल ती आपला विमान आले जाऊत असं म्हणले. तर मी त्या विमाना मग तुकाराम महाराज गेले बसून. तरी तुकाराम महाराजची पत्नी म्हणली की माझी हे गाई लेकरं बाळ गाई हे जनावर माझं शेत हे सोडून येत नाही, मी सोडून येईना, तुम्हीच जावा म्हणले. तुकाराम महाराज असे ते गेले. परंतु का गेले त्याने कुंकाचा करंडा घेऊन गेले. त्यावेळेस ते जाते वेळेस ना तुकाराम महाराज कुंकाचा करंडा घेऊन गेले, सोबत घेऊन गेले. मग तेव्हापासून जेव्हा तुकाराम महाराज करंडा घेऊन गेले सोन्याचा, तेव्हापासून नवरा वारला की बाई त्यावेळेस कुंकू लावत नाही कपाळाला. म्हणजे हे कुंकूमध्ये एक शक्ती पावर असं असते. कुंकामध्ये हे बाईचा सन्मान असते, महान असते, हे ऐश्वर्य राहते कुंकामध्ये. बघा माणसाला काहीच नसते. बघा इथं बघा, इथं कपाळाला नसते, काहीला नसते. बघा बाईला आहे ना हातात राहते, पायात राहते, कानात राहते. बाईला माणसाला इथं कानात राहते, नाकात राहते, गळ्यात राहते आणि त्याच्यानंतर पायात राहते, चैन राहते, पायामध्ये जोडे. अरे बाबा तुमच्या हे बायको हे नवऱ्याच्या नावानं बांगड्या लिहिते, बायको हे नवऱ्याच्या नावानं हे मंगळसूत्र लिहिते, बायको हे नवऱ्याच्या नावानं नथनी लिहिते, बायको नवऱ्याच्या नावानं चैन लिहिते, बायको नवऱ्याच्या नावानं हे कुंकू लिहिते. कुंकू कुंकू लावून आले. आता ऐका, बाया नवऱ्याच्या नावानं बायको हे जोडवे बी लिहिते, मंगळसूत्र बी लिहिते, बांगड्या बी लिहिते. हे सर्व बरं ठीक आहे. थांबा. बायको लिहिते प्रत्येक गोष्ट नवऱ्याच्या नावाचं, पण नवरा काय लिहिते त्याच्या नावचं काय लिहत नाही, फक्त घेऊन देते. काय घेऊन देते? सर्वच घेऊन देते.
ते तर तशी बायको बी काय घेऊन देते नवऱ्याला. आता बायको नवऱ्याच्या पण त्यांना त्या बायकोचं प्रूफ म्हणून म्हणजे त्यांना काय म्हणजे त्याच्याकडे काय आहे असं बायकोचं प्रूफ म्हणून काही नसते ते. कसं काय. बायकोचं आता नवऱ्याचं प्रूफ म्हणजे गळामध्ये मग तेच म्हणते, तेच प्रश्न मंगळसूत्र करते मी. असते. आणि आता कोणी जरी म्हणलं की गळ्यातलं मंगळसूत्र आणि पाया जोडा म्हणलं की बाबा हे प्लॉट गेलेले आहे, त्याच्यावर कब्जा करता येत नाही. आणि म्हणायचं काय ज्याच्या करणारे बी करतात अशीच बरेच आहेत तशी. ज्याच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल, जोडवा नसला की म्हणायचं की ते प्लॉट मोकळा आहे, म्हणजे न लग्न झालेली. आता काय कोणी प्लॉट मोकळे बी सोडते. त्याच्यामुळे मित्रांनो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे बघा. आयुष्यामध्ये काहीच येत नाही, फक्त आयुष्यामध्ये 2 गोष्टी येतात, फक्त आपुलकी आणि प्रेम. हे माया, हेच आपुलकी येते. कोणाचे गाड्या बंगला गाड्या, आता लोक म्हणजे खेड्यामध्ये आले की आता हे माझे भांडे आहेत, माझे बर्तन आहेत, माझं प्लॉट आहे, माझे गायी आहेत, माझे शेत आहे. काहीच आहे ना, माय शेत आहे ना, काहीच आहे ना, सर्व सोडून निघून जावं लागते. आले देवाजीच्या मनात येते, कोणाचे चाले ना. हे झाड सुद्धा कसं दगडामध्ये उगले. हे इथं तर उमर आहे ना, हे उमरात झाड किती कमाल आहे. त्याला तर माती नाही, पाणी नाही, काहीच नाही. इथं नुसत्या दगडात हे का असं. हे आहे बीबी का मकबराचं एरिया. चिक्कूची झाड आहेत बघा. हे जे असं हे आहे चिक्कू आहे बघा. चिक्कू लय जबरदस्त लागते. इथं चिक्कू पण आलेले आहे. चिक्कू लागलेले आहे. हा, एक मिनिट. हे चिक्कू आहे बारीक. हां, बारीक आहेत फक्त हे आता शिक. हे असे घरी पण छान आहे लावायला. झाडाचे मोठे बी होणार नाही चिक्कूचे, मस्त असे. आंब्याचं झाड आहे. हा इकडे वेट नाही ह्याला बी. अरे तिकडे कशाला, बॅग तिकडेच आपली. इकडून म्हणू का 2 मिनिटाचा. आता माझ्या हे बाई इकडं मस्त कुत्रा झोपले. ते भैयासाठी दाखवाय, भैयाला कुत्रा आवडते ना आमच्या दीदीला, भैयाला, म्हणून हे कुत्र्याचे फोटो काढायचे. एक ते जर आमच्यासोबत असल्या तर त्याच्या जवळ गेले असते ते, म्हणून फक्त एक फोटो दाखवते व्हिडिओमध्ये. बघा कुत्रे भाऊ भूक लागले. बघा कुत्रा मी आवाज काढल्यामुळं ते भूक लागले. ते कुत्रे इकडे झोपलेले. बघा कुत्रे बघा मित्रांनो, या बघा कुत्रे बघा तिथं बघू लागले. लाईक करा जा, मिलिंद घाटे कॉमेडी. अरे माझे त्या चॅनल आहे तो. आणि मधुबाला, ते त्यांचं आहे मिलिंद घाटे कॉमेडी चॅनल. मधुबाला ऑफिशियल का? हा, माझं मधुबाला घाटे ऑफिस. मधुबाला घाटे ऑफिशियल या चॅनलला लाईक करा जा, शेअर करा जा, सबस्क्राईब करा. आणि मधुबाला घाटे ऑफिशियल हे काय इंस्टाग्राम आणि यूट्यूब आहे, इंस्टाग्रामला बी आणि फेसबुकला बी आहे मित्रांनो. हे आंब्याचं झाड आहे असं मस्त. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आंब्याचं झाड आहे छान बघा. थांबा तिथंच थांबा आता. हे आहे बीबी का मकबरा. हे म्हणजे त्याचा एरिया आहे पूर्ण. हे सगळं हे पूर्ण एरिया आहे सगळे असं पूर्ण. म्हणजे भरायसारखे व्हिडिओ मस्त आहे एकदम भारी. अरे गाणे घ्यायला पण माझे इथं नेटच चालणं आलं इकडे, एवढं नेट वडणं आलं इकडे जास्त. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, तर शेअर करायला काही पैसे नाही. पट 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 मधुबालाच्या घाटे ऑफिसरला लगेच फर 10,000 सबस्क्राईब मारून टाकून द्या. चला दिसते का इथं बघा, आता बघा दिसते का मी? हां दिसते का? थोडं वरती असं कर. हां आता थोडं असं खाली थोडं. हां मधुबाला या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत जावा. फक्त दिशा 1,00,000 सबस्क्राईब करून टाकून द्या. तिने अमेरिकेला घेऊन जाते तुम्हाला. खाली 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 घे. बस ओके बाय. चला बघा
मधुबाला घाटे या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मिलिंद घाटे कॉमेडी या चॅनलला पण लाईक करत जा. काय पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला. खटखट 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 पटपट 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 1 मिलियन सबस्क्राईब करून टाकून द्या फटफट फटफट. आणि तुम्हाला मी 1 लाख मिलियन सबस्क्राईब केले की तुम्हाला मी दुबईला घेऊन जातो फुकट. मामा बघले तिकडे ते